त्याला आरक्षण म्हणजे काय हे कळत नाही, त्या माणसाला बजेट कधी कळणार आहे? त्यामुळं मराठा समाजानं अशा अनपढ शिवराळ गावरान माणसाच्या हातात या मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा दिलाय. कधी या विखे पाटलाला आणि कमिशन एजंट असणाऱ्या हरामखोर भाडखाऊ प्रसाद लाडला कधी कळलं? एवढं गव्हर्नमेंट महाराष्ट्राचं गव्हर्नमेंट एवढं लाचार होताना बघितलं. मुख्यमंत्री महोदय हे बरं नव्हतं, तुम्ही जरांगेच्या जातीचेच मुख्यमंत्री नाही आहात, तर तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात. अरे जरांगे पाटलाचा द्वेष माझं त्याचं काहीच भांडण नाही, पण जरांगे पाटलाची मागणीच अशी आहे की आम्हाला मिळालं तर ओबीसी मधूनच मिळालं पाहिजे. पण जर जरांगे उठसूट मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांची आयमाय काढणार असतील, एकदम अर्वाच्य भाषेमध्ये कमरेखालची भाषा बोलणार असतील, तर आम्हाला सुद्धा मग आमच्याही तोंडून आमचाही विखे पाटील मकडाप्रमाणे इकडून तिकडे उड्या मारताना आम्ही पाहिले. विखे घराण्याची इब्रत धुळीस मिळवताना आम्ही विखे पाटलांना काल पाहिलं. एका अहंकारी वृत्तीनं जात वर्चस्वाच्या भावनेतून केलं गेलं आणि त्या आंदोलनामध्ये महाराष्ट्राचं लोकनियुक्त सरकारमधले प्रतिनिधी किंवा सरकार एवढे लाचार बघितले की एखादा रस्त्यावर खेळ करणारा ज्यावेळी माकडाला या काठीवरून त्या काठीवर उड्या मारायला लावतो ना, तशा पद्धतीनं सरकारचे प्रतिनिधी प्रसाद लाड आणि राधाकृष्ण विखे पाटील, ज्येष्ठ नेते म्हणा, कॅबिनेट मंत्री म्हणा, हे त्या माकडाप्रमाणे उड्या मारत होते. तिथं ना लोकशाहीची तत्व पाळली जात आणि एवढं गव्हर्नमेंट लाचार झालेलं आम्ही पहिल्यांदा बघितलं. आणि मुळात प्रसाद लाड सारखा माणूस आणि राधाकृष्ण विखे पाटलांसारखा माणूस, राधाकृष्ण विखे पाटलांनी तर विठ्ठलराव विखे पाटलांच्या पासूनची विखे घराण्याची जी काही अब्रू होती ती पुरती काल धुळीस मिळवली. कारण जरांगे सारखा माणूस समोर बसून त्यांना एवढ्या खालच्या भाषेत आणि एवढ्या द्वेष तिरस्काराच्या भाषेमध्ये बोलत होता आणि ते माना हलवत होते, हे बघून महाराष्ट्रातल्या लोकांची मान शर्मेने खाली गेली. बरं, तो त्यांचा प्रश्न आहे, पण मनोज जरांगेंच्या आंदोलनामधून मनोज जरांगेंनी आंदोलनाला बसायचं आणि एक GR पारित करून घ्यायचे. पण ते GR पारित केल्यानंतर महाराष्ट्रातल्या ओबीसीवरती त्याचा काय परिणाम होणार आहे, ओबीसींचं काय म्हणणं आहे, ओबीसींचा काय से आहे, याबद्दल महाराष्ट्र शासन प्रचंड उदासीन आम्हाला दिसलं. लाडला तर काही थोडी जनाची मनाची काही आउटसोर्सिंगच्या माध्यमातून तो काल परवा माझ्यावर टीका करताना बोलला की मी 1 लाख युवकांना रोजगार उपलब्ध करून दिलाय. पण प्रसाद लाड, तुम्ही सर्व जातीय तरुणांच्या, गोरगरिबांच्या पोरांच्या नोकऱ्यांमध्ये, आरक्षणामध्ये माती कालवण्याचं काम केलंय. त्यांच्या नोकऱ्या, त्यांचे रोजगार तुम्ही हिरावून घेतले. आता तुम्ही तुमच्या क्रिस्टल कंपनीच्या माध्यमातून सरकारची जी टेंडर घेता, ती टेंडर कुठल्या कुठल्या भागातली आहेत हे का मला सांगावंच वाटतंय. कारण एवढी पापं करून हा प्रसाद लाड गंगेमध्ये पाप धुवून घ्यायला मनोज जरांगेकडे आला होता. पण प्रसाद लाड, अशानं तुमची पापं धुली जाणार नाहीत. तुम्ही असा किंवा चंद्रकांत गायकवाड असो, चंद्रकांत गायकवाडांची ब्रिक्स इंडिया आणि स्मार्ट सर्व्हिसेस कंपनी असो, किंवा हसन मुश्रीफांना पार्टनरशिप मध्ये घेऊन तुम्ही काय काय गोरखधंदे या महाराष्ट्रामध्ये लावलेले आहेत, याचा जर पाडा वाचायचा म्हणलं तर महाराष्ट्रातल्या तरुणावरती बेरोजगारीची वेळ कुणी आणली. आणि मनोज जरांगे, तुम्ही म्हणताय ना आमच्या 5 पिढ्यांचं नुकसान झालं, आमच्या 5 पिढ्यांचं नुकसान झालं. त्या 5 पिढ्यांचं नुकसान ओबीसीने नाही केलं, ओबीसीच्या आरक्षणानं नाही केलं, तर प्रसाद लाड सारख्या, चंद्रकांत गायकवाडांसारख्या, त्याचबरोबर मुश्रीफ असतील किंवा वळसे पाटील असतील, यांच्या अनेक पार्टनरशिपमध्ये या महाराष्ट्रामध्ये कंपन्या आहेत आणि त्या आउटसोर्सिंगच्या माध्यमातून लाखो तरुणांचा रोजगार हिरावून घेतात. आणि मग या प्रसाद लाडांकडे हजारो मुलांना रोजगार दिला असं प्रसाद लाड म्हणतात. प्रसाद लाडांनी ती यादी एकदा जाहीर करावी आणि त्याचा PF आणि त्याचा ESIC ते किती भरतात याचे एकदा, किंवा कामगार कायदे त्यांना लागू होतात का बघा. प्रसाद लाड यांच्या कंपनीकडे 20,000 ते 1.5 लाख रुपये पगार घेणारी माणसं या प्रसाद लाडांकडे आहेत. प्रसाद लाड फक्त झाडू पोछावाला नाही, तर प्रसाद लाड इंजिनियर, अकाउंटंट, त्याचबरोबर लॉ कन्सल्टंट, स्टेनो, प्लंबर, इलेक्ट्रिशियन, MBA झालेले युवक, त्याचबरोबर हे सगळे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती प्रसाद लाड कामं करतात. आणि प्रसाद लाडच्या या क्रिस्टल कंपनीला हजारो कोटीची कामं महाराष्ट्र गव्हर्नमेंट देतं.
आणि परत महाराष्ट्र शासन त्यांना 12 ते 15% सर्व्हिस टॅक्स देतं. म्हणजे 20,000 ते 1.5 लाख पगार लाखो लोकांना या प्रसाद लाडच्या क्रिस्टल कंपनीच्या माध्यमातून दिला जात असेल, तर त्या तरुणांच्या अकाउंटला किती पैसे जात असतील आणि क्रिस्टल कंपनीच्या अकाउंटला किती पैसे जात असतील, हे सगळं गौड बंगाल, हे जी मोठी आकडेवारी आहे, या आकडेवारीमध्ये आम्ही ऐकतोय. आता आम्हाला डिटेल माहिती आम्ही सांगूच, पण या सगळ्या गोष्टीवरती मनोज जरांगेंनी प्रसाद लाडांना, म्हणजे प्रसाद लाड मनोज जरांगेंना त्यामध्ये काय पार्टनर करून घेतायत का, त्यांचे काय लाड पुरवतायत का, त्यांना काय पैसे देत आहेत, हा खरं तर संशोधनाचा विषय, तपासाचा विषय आहे. पण महाराष्ट्रामधल्या प्रसाद लाडच्या या क्रिस्टल कंपनीच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभाग असेल, बार्टी असेल, सारथी असेल, त्याचबरोबर वखार महामंडळ असेल, वैद्यकीय शिक्षण विभाग असेल, महिला बाल कल्याण असेल, त्याचबरोबर मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकांची शिक्षण मंडळ, एमटीडीसी, मुंबई मेट्रो, वीज वितरण कंपनी, या ठिकाणची कामं प्रसाद लाड यांच्या क्रिस्टल कंपनीला जातात. त्याचबरोबर साहित्यरत्न अण्णाभाऊ विकास महामंडळ, प्रसाद लाडांना त्यांचं पाप धुवायचंय. पण विखे पाटील, तुम्हाला महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हायचं असेल तर महाराष्ट्रातल्या दीनदलितांची, गोरगरिबांची, कष्टकऱ्यांचे प्रश्न काय आहेत, महाराष्ट्रातल्या जनसामान्यांचे प्रश्न काय आहेत, त्यावर तुम्हाला काम करावं लागेल. नाहीतर तुमचा सुजय दादा विखे लोकसभेच्या निवडणुकीत जसं त्याला आसमान बघायला मिळालं, तशीच तुमची अवस्था इथून पुढच्या कालावधीमध्ये होणार आहे. विखे पाटील हा ओबीसींच्या मुळावर उठलेला नेता आहे. हा फक्त एका मंत्रीपदाच्या पुढे जाऊ शकत नाही. तुम्ही मुख्यमंत्री पदाची कितीही स्वप्न पाहिली, मनाचे मांडे कितीही खाल्ले, तर विखे तुम्ही जोपर्यंत महाराष्ट्रातल्या जनसामान्यांच्या प्रश्नावर बोलणार नाही, उलट त्यांच्या अनात माती कालवण्याचा प्रयत्न करत असाल, तर तुमचं हे दिवा स्वप्न राहील. एकंदरीत शिष्टमंडळ येत होते, प्रत्येक वेळेस बार्गेनिंगची भाषा होती. रात्री 11, 11:30 वाजता 1.5 तास या सगळ्या मंत्रिमंडळाने हे शिष्टमंडळ होतं त्यांना थांबावं लागलं. हे नेमकं याच आंदोलनाला होतं का, की ओबीसी आंदोलनाला एवढ्याच पद्धतीनं तत्परतेनं? नाही, ओबीसी आंदोलनाकडे तर ते फिरकत सुद्धा नाहीत. पण जरांगेंचं आंदोलन हे स्क्रिप्टेड होतं, 1 दिवसापुरतच होतं आणि ते ठरवून आंदोलन होतं. या आंदोलनामध्ये अनेक नेते, अनेक मंत्री गुंतलेले आहेत. मग त्यामध्ये विखेंची सुद्धा फूस होती. पहिल्यांदा जरांगेंनी विखे पाटलांना शिव्या द्यायच्या आणि पुन्हा विखे पाटील त्यांना डील करायला येणार आणि मग त्याचं श्रेय विखे पाटलांना द्यायचं आणि मग विखे पाटलांना मुख्यमंत्री व्हायचं की काय. त्याचबरोबर अलायन्स मधल्या इतर पक्षांच्या नेत्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा अशी महाराष्ट्रातल्या जनमानसात चर्चा आहे की हे ठरवून आंदोलन होतं. विखे पाटलांचा स्कोर सेट करायचा होता. अलायन्स मधल्या अनेक कुठल्या 1 नंबरच्या 2 नंबरच्या पदासंदर्भात इथलं सरकार अस्तित्व अस्थिर करायचं, मुख्यमंत्र्यांची खुर्ची अस्थिर करण्याचा उद्देश हे कालच्या 1 डे आंदोलनामध्ये होता. आणि यामध्ये कुणाकुणाचे हात टेबला खालून कुठं कुठं गेले, काय काय झालं, कशा कशा परिस्थिती झाले. पण या सगळ्या गोष्टी बघून ओबीसी मात्र प्रचंड संतापलेला आहे. ओबीसी मध्ये प्रचंड निराशाची भावना आहे. ओबीसीचं आरक्षण संपल्याची, डावलल्याची, आपल्याला दुय्यम वागणूक दिली गेल्याची, या सरकार आपलं नाही ही भावना ओबीसी मध्ये मात्र प्रचंड प्रमाणात आहे. आपण जर पाहिलं तर उदय सामंत यांनी काही दिवसांपूर्वी जरांगे पाटील यांची भेट घेतली होती आणि त्यानंतरच हे आंदोलन सुरू झालं. त्यानंतरच जरांगे पाटलांनी आक्रमक भूमिका घेतली. काय नेमकं कनेक्शन आहे या भेटीचं? सरकारमधलेच काही मंत्री देखील मदत करतात? नाही, बघा, महाराष्ट्रामधले अनेक मंत्री जरांगे पाटलांना का भेटतात याचं आम्हाला उत्तर तर भेटलेलंच नाही. मुळामध्ये महाराष्ट्रातला पॉलिटिकल स्कोर, उदय सामंत हा एक सज्जन चांगला माणूस आहे असं आम्ही ऐकून आहोत आणि इकडची माहिती घेऊन ते सरकारपर्यंत पोहोचवतात आणि सरकारचं काय म्हणणं आहे ते मीडिया समोर येऊन सांगतात. याच्या पलीकडं या महाराष्ट्रामधले अनेक मंत्री आणि आंदोलन
जरांगेवर टीका करण्याचा उद्देश काय? जरांगे माझा शेजारी नाहीये आणि बांधाला बांध नाहीये, आम्ही वैयक्तिक दोघांचे दुश्मन नाही आहोत. पण जरांगेने आंदोलनाला बसायचं आणि गव्हर्नमेंटला 700 कोटी रुपये अनकॉन्स्टिट्युशनल निर्णय ज्या लोकनियुक्त सरकारकडून घेतले जात आहेत. मनोज जरांगेची मागणी फुलफिल करण्यासाठी 2 सप्टेंबरचा GR काढला गेला. ओबीसीचं आरक्षण संपुष्टात येत असताना ओबीसीचा आंदोलक म्हणून आम्ही गप्प बसायचं? आम्ही आंदोलन करणार, आम्ही बोलणार, आम्हाला लोकशाहीने तेवढा अधिकार दिलाय. अरे कोण हा माणूस, टिनपाट माणूस, ज्याचं ज्ञान नाही, ज्याला लोकशाही माहित नाही, ज्याला इतरांचे हक्काधिकार मान्य नाहीत, प्रचंड अहंकारी माणूस. अरे पण याचा अहंकार तुम्ही कुरवाळताय, पण त्याच वेळी ओबीसीच्या अनाथ माती कालवली जाते. याचं काहीच सोयच होतं इथल्या गव्हर्नमेंटला नाही, लोकनियुक्त सरकारला नाही. त्यामुळे आम्ही बोलणार, आम्ही संघर्ष करणारी माणसं आहोत. आमची वैयक्तिक दुश्मनी थोडी आहे. आम्हाला आमच्या क्लासबद्दल, आम्हाला आमच्या ओबीसी बद्दल, आम्हाला आमच्या SC ST समूहाबद्दल आम्हाला बोलावं लागेल. कारण हे गव्हर्नमेंट लोकशाहीप्रमाणे वागत नाही. आम्हाला आमच्या हक्क अधिकाराचं बजेट असो किंवा योजना असो किंवा नोकऱ्या असोत, ते मिळत नाहीत आणि यावर आम्हाला बोलावं लागेल. तुम्ही एकीकडे संविधानिक भाषा करताय, दुसरीकडे मनोज जरांगे पाटलांना इतरी भाषा प्रयोग तुम्ही करताय. कुठेतरी पुरोगामी म्हणवणाऱ्या या महाराष्ट्रामध्ये असं वाटतं तुम्हाला हे शोभनीय आहे? हे शोभनीय अजिबात नाही. आम्ही वेळोवेळी महाराष्ट्राला तुमच्या मीडियाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की मनोज जरांगेला जरी बोलायला जमत नसेल, चर्चेला नॉलेज नसेल असं समजा, पण मनोज दादा जरांगेंच्या सल्लागारांनी तरी एकदा आमच्या बरोबर बैठकीला बसावं ना. आम्ही संविधानिक भाषेत बोलू, आम्ही घटनेमधल्या कलमांच्या बाबतीमध्ये बोलू, ह्या सगळ्या बाबतीमध्ये आम्ही बोलायला तयार आहोत ना. एकही शब्द पण जर जरांगे उठसूट मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांची आयमाय काढणार असतील, एकदम अर्वाच्य भाषेमध्ये कमरेखालची भाषा बोलणार असतील, तर आम्हाला सुद्धा मग आमचाही संयम सुटतो ना. आम्ही गेल्या 2-3 वर्षापासून आमच्या घटनात्मक अधिकारांविषयी बोलतोय, पण आम्हाला कोणीही ऐकायला तयार नाही. मग यांना शिव्या दिल्यानंतरच जर यांचे डोळे कान उघडणार असतील तर आम्हाला या गोष्टीचा नाईलाज आहे आमचा त्यामध्ये. तुम्ही रात्री सराटी परिसरात होता. मी वडीगोद्रीमध्ये पोहोचलो होतो. आज आम्ही प्रेस घेणार होतो. आम्ही आमचं आज आंदोलन सुरूही करणार होतो. कारण आंदोलनाचीच भाषा जर इथल्या गव्हर्नमेंटला कळणार असेल आणि सनसनाटी निर्माण करणं, सनसनाटी, जसा एखादा रील स्टार असतो ना, रील स्टार, आजकाल सोशल मीडियाच्या, डिजिटल मीडियाच्या जमान्यामध्ये रील स्टारचं पेव फुटलंय. मनोज जरांगे एक रील स्टार आहे फक्त. त्याचा व्ह्यूअर्स कमी व्हायला लागलाय असं दिसलं, त्याचा फॉलोअर्सच्या संख्येमध्ये कमी व्हायला लागले असे दिसलं की गडी बाहेर येतो, टापरी बांधतो, गादी घेतो. ते बिहारी चित्रपटांमध्ये वगैरे जे काही चित्रपट असतात त्या चित्रपटामधला हा जरांगे हा रील स्टार आहे. पण रील स्टारच्या आहारी किती जावं, त्याच्यासमोर सरेंडर किती व्हावं, एवढं गव्हर्नमेंट महाराष्ट्राचं गव्हर्नमेंट एवढं लाचार होताना बघितलं. मुख्यमंत्री महोदय, हे बरं नव्हतं. तुम्ही जरांगेच्या जातीचेच मुख्यमंत्री नाही आहात, तर तुम्ही आणि जो काही खेळ सुरू आहे ना, कालचा जो 1 ऍक्ट प्ले होता, 1 ऍक्ट प्ले, एकांकिकेचा नायक आहे जरांगे. म्हणजे 1 दिवसाचं आंदोलन होतं, आणि उन्हामध्ये बसला आमचा वडार समाजाचा माणूस, दिवसभर दगडफोडी करतो. त्याला ऊन लागतं का नाही कधी महाराष्ट्राच्या गव्हर्नमेंटनं बघितलं? आमचा मेंढपाळ बांधव कोसो मैल पायी चालत असतो, उन्हा तानात आमच्या माता भगिनी त्या मेंढरा मागून फिरतात. तुम्हाला त्यांची कधी जाणीव झाली? गावगाड्यातला वीटभट्टीचा मजूर, पुणे मुंबई सारख्या ठिकाणी पालांमध्ये राहतो, त्या माणसांचं, त्या माता भगिनींच्या डोळ्यातले अश्रू कधी या विखे पाटलाला आणि कमिशन एजंट असणाऱ्या हरामखोर भाडखाओ प्रसाद लाडला कधी कळलं? का वापरतोय हरामखोर? हरामखोर या शब्दाचं विश्लेषण आहे की महाराष्ट्रातल्या तरुणांच्या, बेरोजगारांच्या टाळूवरचं, मड्यावरचं लोणी खाणारा कमिशन एजंट, हजारो कोटी गव्हर्नमेंट या प्रसाद लाडाच्या क्रिस्टल कंपनीला देतं की जिथं आरक्षण पाळलं जात नाही, जिथं कामगार कायदे पाळले जात नाहीत, या क्रिस्टल कंपनीला 12 ते 15% सर्व्हिस टॅक्स गव्हर्नमेंट देतं. त्या प्रसाद लाडाचं लाड पुरवतं आणि परत त्यालाच मनोज जरांगेंच्या आंदोलनाला भेट द्यायला पाठवतं. हा ड्रामा नाही, हे नाटक नाही, हा रील स्टारचं पुरवले जाणारे लाड नाहीत, पुरवले जाणारे लाड आहेत हे. म्हणून प्रसाद लाड या कमिशन एजंटला आणि मुख्यमंत्र्यांचं दिवास्वप्न पाहणाऱ्या विखे पाटलांना ओबीसी बांधव इथून पुढच्या कालावधीमध्ये त्यांची योग्य ती जागा दाखवतील. जरांगे पाटलांची भाषा बोलावी लागेल. अरे भाड म्हणजे महाराष्ट्रातल्या लाखो तरुणांच्या टाळूवरचं लोणी
म्हणजे भाड खाणारा, साधा सोपा शब्द आहे ना, भाड खाऊ. ही शिवी नाहीये. हरामखोर, हरामी खातोय आमची. आम्ही म्हणतोय ना हरामी खातोय. प्रसाद लाड, चंद्रकांत गायकवाड, हसन मुश्रीफ, वळसे पाटील सुद्धा यांच्या कंपन्या आहेत. प्रायव्हेटायझेशन नोकऱ्यांचं का केलं गेलंय? आता बघा एसटी मध्ये हजारो लोकांची भरती होणार आहे आणि त्याचं काम कोणाला दिलं गेलंय? या प्रसाद लाडच्या क्रिस्टल कंपनीला दिलं गेलंय. मी इथून पुढचं उपोषण प्रसाद लाड यांच्या कंपनीची चौकशी व्हावी आणि महाराष्ट्रातल्या बेरोजगार तरुणांना रोजगार मिळावा. अरे या प्रसाद लाडानं आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केली. अरे प्रसाद लाड भाडखाऊ, तुला जर महाराष्ट्रातल्या बेरोजगार तरुणांच्या हिताचं काय बघायचं असेल, दीनदलितांच्या ओबीसीच्या पोरांना रिकग्नाइज करण्यासाठी किंवा शासन दरबारी त्यांना कायम करून घेण्यासाठी तू जर तुझ्या आमदारकीचा राजीनामा दिला असता तर आम्हाला किती बरं वाटलं असतं. हा प्रसाद लाड मनोज जरांगेंना भेटायला आला, त्या वरिष्ठ सभागृहामध्ये कधी दीनदलिताच्या प्रश्नावर बोलताना पाहिलं? कधी ओबीसीच्या प्रश्नावर बोलताना पाहिलं? आरक्षण म्हणजे काय असतं, कशासंग खातात या कमिशन एजंटला माहित असेल? हे उद्वेगाने तुमच्या समोर बोलावं लागतंय. मुख्यमंत्री तुमचा लाड पुरवत नाही, सापत्न वागणूक देतात, ओबीसींना सापत्न वागणूक देतात, सवतीच्या लेकराची वागणूक देतात. जर मुख्यमंत्री महोदयांना 10-12% मराठा समाजाच्या मताची एवढी काळजी असेल तर आता ओबीसीच्या मताची काळजी तुम्ही करू नका. ओबीसीने आता ठरवलंय, आम्हाला थोडा वेळ लागेल, पण आम्ही ज्या दिवशी, ओबीसी हा जगन्नाथाचा रथ आहे, हा रथ ज्या दिवशी चालू होईल त्या दिवशी भल्या भल्या माणसांचे इमले, गड्या, वाडे, हा अहंकार, जातीय अहंकार, इथल्या व्यवस्थेला वेटीस धरणं, बेकायदा GR पारित करून घेणं, ज्या दिवशी ओबीसी जागा होईल त्या दिवशी या सगळ्या गोष्टी बंद होतील. जरांगे पाटील यांनी ओबीसी मंत्रालयासारखंच मराठा कुणबी मंत्रालय देखील स्थापन करावं अशी मागणी केली. मराठा समाजासाठी जर स्वतंत्र मंत्रालय स्थापन होणार असेल तर महाराष्ट्रामध्ये 450 जाती आहेत. 450 जातींसाठी 450 मंत्रालय या महाराष्ट्रामध्ये स्थापन व्हावीत. हा, प्रत्येक समाजाला मंत्रालय स्थापन व्हावं अशी मागणी साहजिक आहे. अरे महाराष्ट्राचं, संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आल्यापासून 1-2 SCचे, 1-2 STचे आणि ओबीसीचे 1-2 सोडले तर अख्खं मंत्रिमंडळ मराठा समाजाचंच आहे राव. या महाराष्ट्रामधल्या गृहमंत्री पदापासून, महसूल मंत्री पदापासून, सहकार मंत्री पदापासून, जलसिंचन मंत्री पदापासून, ग्रामविकास मंत्री, सगळी माणसं मराठाच आहेत. एखादा दुसरा समाज कल्याण सारखं मंत्रीपद आठवले साहेबांना आणि पशुसंवर्धन सारखं मंत्रीपद कुठल्या तरी धनगर समाजातल्या किंवा इतर ओबीसी मधल्या माणसाला देणं, आजपर्यंत तुमच्या नावावरच आहे महाराष्ट्राचा 7-12. त्यामुळे तुम्ही वेगळं मंत्रालय काय मागताय? आणि तुम्हाला जर वेगळं मंत्रालय हवं असेल तर महाराष्ट्रातल्या 300-400 जातींना 300-400 मंत्रालय स्थापन करा. आपण जर पाहिलं तर जरांगे पाटील यांच्या आंदोलनावेळी मराठा मंत्री किंवा मराठा समन्वय समितीचे जे आहेत मंत्री समितीचे मंत्री भेट घेत आहेत, मराठा आमदार देखील पाठिंबा देताना दिसत आहेत, परंतु या प्रश्नावर ओबीसीचे नेते मात्र काही बोलताना, ओबीसीचे नेत्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. तुमच्या राजकारणासाठी आम्ही शुभेच्छा देतो, पण आम्ही संघर्ष करणारी माणसं आहोत आणि विखे पाटलांनी आणि लाडनी किंवा या सगळ्या मंडळींनी, मनोज जरांगेला पाठिंबा देणाऱ्या मंडळींनी निवडणुका आल्यानंतर मात्र फक्त जरांगेंना बरोबर घ्यायचं आणि ज्या समाजाची ते भाषा बोलतात, ज्यांना ते पाठिंबा देतात त्यांच्याच दारात मतं मागायला जायचं. आमच्या ओबीसीच्या तांड्यावर, वाड्यावर, वस्त्यावर तुम्ही यायचं नाही. तुमच्या आमदारकीचा, खासदारकीचा पिढ्यानपिढ्या तुम्हाला आम्ही प्रामाणिकपणे मतं दिली, त्याचे उपकार जर तुम्ही अशा पद्धतीने फेडत असाल तर तुम्हाला निवडणुकीतून, बॅलेटमधून या गोष्टी भविष्यात बघायला भेटतात. काही महिन्यापूर्वी जरांगे पाटील हे खास काही ओबीसी नेत्यांना टार्गेट करायचे, ज्याच्यामध्ये छगन भुजबळांचं नाव प्रामुख्याने आघाडीवर आहे. आता मनोज जरांगे पाटील छगन भुजबळाबद्दल प्रश्न काढत नाही. आता मनोज जरांगे पाटलांना राजकारणाचे वेध लागलेले. मध्यंतरी तमिळनाडूमध्ये विजय थलपती नावाच्या माणसानं क्रांतिकारक जनमत आणि सत्ता स्थापन केलेलं बघून मनोज जरांगेच्या सगळ्या चेल्या चपाट्यांना, म्हणजे ते चेले चपाटे पण नाहीत बरं का, रील स्टार सगळे फॉलोअर आहेत मनोज जरांगेचे, त्यांच्या मनामध्ये असे काहीतरी स्वप्न पडायला लागले. पण या मनोज जरांगेला सांगतो, अरे एका जातीचं आंदोलन उभं करून आणि इतरांच्या झोपड्या उद्ध्वस्त करून तुम्हाला थलपती होता येणार नाही. मनोज जरांगे, प्रसाद लाडानं तुला काही टेबला खालून दिला असेल त्याच्यावर पक्ष उभा करून तुला राजकारणात येता येणार नाही. मनोज जरांगेला काहीही आरक्षणाबद्दल देणं घेणं नाही. आज ना उद्या त्याला राजकारणामध्ये यायचंय आणि छत्रपती शिवाजी महाराजांनंतर मीच, हे जे काही तू म्हणतोय ना, पण इतर लोकांच्या मनामध्ये तू किती द्वेष पसरवतोयस, अनादर उत्पन्न करतोयस. तुझी इमेज म्हणजे एक जात सोडून बाकीच्या समाजामध्ये तुझी इमेज काय आहे ते महाराष्ट्रातल्या जनसामान्य माणसाला माहिती आहे. सोशल माध्यमामध्ये एक विषय असा होता की हाके सरांना आमदार किंवा खासदार करा. हे बघा, लक्ष्मण हाके हा लढणारा कार्यकर्ता आहे, संघर्ष करणारा कार्यकर्ता आहे आणि राजसत्तेचं किंवा कायद्याच्या सभागृहाचं महत्वही जाणणारा कार्यकर्ता आहे. इझिली जर रस्त्यावरचा संघर्ष आम्हाला कायद्याच्या सभागृह, पण कुठला पक्ष ओबीसीची बाजू घेईन? हो, मी ओबीसीचे प्रश्न मांडणारा कार्यकर्ता आहे, छोटासा कार्यकर्ता आहे. आणि ओबीसीच्या प्रश्नावर बोलायला तयार नाहीत
आणि मग लक्ष्मण हाके सारख्या आक्रमक बोलणाऱ्या कार्यकर्त्याला कोण विधान परिषद देईल राजे हो? आम्ही लढणार, आम्ही मशागत करणार, आम्ही जनतेमधून जायचा प्रयत्न करणार आणि नाही जाता आलं तरी फिकीर नाही. आम्ही रस्त्यावर उभं राहून ओबीसीच्या प्रश्नावर आवाज उठवू शकतो, आवाज बनू शकतो. एवढं सरकार मनोज जरांगेंच्या पुढे करत असताना ओबीसीचे जे ज्येष्ठ नेते आहेत ते मंत्रिमंडळामध्ये आहेत, छगन भुजबळ असतील, पंकजाताई असतील, हे नेते नेमके गप्प आहेत. त्याचबरोबर विरोधी पक्षाचे जर बघितलं वडेट्टीवार सारखे नेते आहेत. एवढं सगळं होत असताना देखील शांत काय नाही, प्रतिक्रिया देतात? हे जरांगेच्या झुंडीला घाबरलेले सगळे नेते आहेत. यांच्याकडून ओबीसीच्या आता अशा अपेक्षा मावळलेल्या आहेत. ओबीसी आता ना विरोधकाकडून अपेक्षा ठेवतो ना सत्ताधाऱ्यांकडून अपेक्षा ठेवतो. ओबीसींचं आम्हाला प्रबोधन करावं लागेल आणि हे जे काही सत्ताधारी आहेत, मनोज जरांगेच्या दहशतीला घाबरणारे, जे संविधानिक आमच्या हक्क अधिकाराचं संरक्षण करू शकत नाहीत, हा मेसेज प्रचंड नाराज आहे ओबीसी. तुम्ही ओबीसी साठी प्रयत्न करताय, मनोज जरांगे पाटील मराठ्यांच्या लेकरासाठी प्रयत्न करताय, एवढी का लागते रक्कम? हे बघा, मनोज जरांगेंची मागणी बरोबर असू शकते, पण मनोज जरांगेंच्या जमातीच्या लोकांवर ही वेळ आली बेरोजगारीची, ती ओबीसी आरक्षणामुळे नाही. ओबीसीला फक्त 0.5% बजेट मिळतं. 99.5% बजेट हे महाराष्ट्राच्या लोककल्याणकारी योजनांसाठी राबवलं जातं. मनोज जरांगे त्या 99.5% बजेटकडे किंवा त्या योजनांकडे बघत नाहीत, त्या धोरणांकडे, नीतीकडे बघत नाहीत. पण ओबीसींना दिल्या जाणाऱ्या 0.5% बजेटवर जर मनोज जरांगेचा डोळा असेल तर हे अनपढ माणसाचं लक्षण आहे. ज्याला कुठल्या गोष्टी, अरे त्याला आरक्षण म्हणजे काय हे कळत नाही, त्या माणसाला बजेट कधी कळणार आहे? त्यामुळं मराठा समाजानं अशा अनपढ, शिवराळ, गावरान माणसाच्या हातात या मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा दिलाय आणि इतर लोकांच्या मनामध्ये दहशत निर्माण केली. हे महाराष्ट्राच्या गावगाड्याला, महाराष्ट्राच्या पुरोगामी महाराष्ट्राच्या नावलौकिकाला. पण जाता जाता एकच सांगेन, विखे पाटील तुमचा करेक्ट कार्यक्रम इथून पुढच्या कालावधीमध्ये या महाराष्ट्रातील ओबीसी करतील. तुमचं जे आंदोलन होतं ते आंदोलन आता कधी असणार आहे का? बघा, आम्ही जातनिहाय आंदोलन करणार ऐका, आजपासून आंदोलन करणार होतं, त्या संदर्भातला निर्णय आमच्या 100 सभांची घोषणा झालेली आहे. आमच्या 18 सभा आजपर्यंत झालेल्या आहेत. आमच्या ह्या सभा होतच राहणार आहेत. आम्ही समग्र परिवर्तन प्रबोधनाची भूमिका घेतलेली आहे. आम्ही आता कुठल्या सरकारच्या दरबारात आमची मागणी कोणी मान्य करेल असं आम्हाला वाटत नाही. आमचा विश्वास सगळ्यांवरचा उडालाय. त्यामुळे आम्ही महाराष्ट्रामध्ये ओबीसीची मुवमेंट खूप मोठ्या प्रमाणात उभी करू. आम्ही जीवाच्या आकांतानं रात्रंदिवस प्रवास करू, त्यांच्यापर्यंत जाऊ, त्यांना समजावून सांगू आणि लोकांचा प्रतिसाद मिळतोय खूप मोठ्या प्रमाणात. त्यामुळे मनोज जरांगे एक टिनपट माणूस आंदोलनाला बसतो आणि आंदोलनाची भाषा, शिवराळ भाषा आणि सनसनाटी निर्माण करणारी जर भाषा या गव्हर्नमेंटला कळत असेल तर नाईलाजानं, दुर्दैवानं आम्हाला काउंटर आंदोलनं इथून पुढच्या कालावधीमध्ये द्यावी लागतील. मध्यरात्री जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेतलं, कसं बघताय? हे बघा, हे ठरलेलं होतं. हा 1 ऍक्ट प्ले होता. विंगेमध्ये घंटी वाजली की पडदा पडतो. हे त्यामुळं 1 दिवसाची एकांकिका होती ना, त्यामुळं रील स्टार कडून काय दुसरा अपेक्षा असणार? ज्यावेळेस मनोज जरांगे इकडे मराठा नेते किंवा मंत्री होतात आणि ज्यावेळेस तुमच्या व्यासपीठावरती अनेक मंत्री आले, अनेक नेते आले, त्यावेळेस कधी कुणी टीका केली नाही मराठा नेत्यांनी, असं मनोज जरांगे म्हणाले? नाही, मराठा नेत्यांनी टीका केली नाही वगैरे. अरे आम्ही कायद्याचं बोलतोय, आम्ही संविधानाचं बोलतोय. मराठा समाजाला जर वेगळी काही तरतूद, आता बघा, अण्णासाहेब पाटील, स्वर्गीय अण्णासाहेब पाटील महामंडळाला हजारो कोटी रुपये तुम्ही देतायच ना, पण त्याच वेळी तुम्ही वसंतराव नाईक महामंडळाला किंवा महात्मा ज्योतिबा फुलेंच्या नावाने आर्थिक विकास महामंडळ आहे. अरे तुम्ही निवडणुकीला सामोरं जात असताना एकनाथराव शिंदे साहेब, तुम्ही त्यावेळी मुख्यमंत्री होता आणि देवेंद्रजी, तुम्ही त्यावेळी डेप्युटी सीएम होता. तुम्ही ओबीसीच्या 18 जातींच्या लोकांसाठी तुम्ही प्रत्येक जातीच्या नावानं, महापुरुषांच्या नावानं एक महामंडळ स्थापन केलं. त्याला तुम्हाला अध्यक्ष मिळू नये, त्याला तुम्ही कार्यालय दिलं नाही. अरे एक साधा शिपाई त्याला तुम्ही दिला नाही. त्याला बजेट तर लांबची गोष्ट. आता किती मांडावं, काय मांडावं? ओबीसीकडं काय भावनेनं हे सरकार बघतंय. हे दुर्दैव आहे ओबीसीचं. भाजपमध्ये तर डीएनए ओबीसीचा आहे असं सांगितलं, दिसून आलं नाही. गेल्या 2 वर्षामध्ये भाजपचा डीएनए ओबीसी आहे हे आम्हाला दिसून आलं नाही. भाजपपासून प्रचंड वेगानं ओबीसी दूर जाईल. देश का बाळगत आहे तुम्ही जरांगे पाटलाच्या? अरे जरांगे पाटलाचा द्वेष, माझं त्याचं काहीच भांडण नाही, पण जरांगे पाटलाची मागणीच अशी आहे की आम्हाला मिळालं तर ओबीसी मधूनच मिळालं पाहिजे. आम्ही आमच्या झोपड्याचं संरक्षण नाही करायचं. झोपड्यात कोण बेकायदा घुसत असेल, ताबा मारत असेल, आम्ही गप्प बसायचं. द्वेष करायचं काय करा? आम्ही काय अहंकारी आहोत का? आम्ही असं म्हणलंय का आम्ही क्षत्रिय आहोत? म्हणलंय का बघून घेईल असं म्हणलंय का? आणि आम्ही प्रतिकार करणारी, प्रत्येक माणसाचा आदर करणारी माणसं आहोत.
काय इशारा असेल शेवटी हे सरकार? बघा, सरकारला आणि मनोज जरांगेचं लाड पुरवणाऱ्या अनेक आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते या सगळ्या मंडळींनी मनोज जरांगेंची मागणी मान्य करत असताना ओबीसी कसा उद्ध्वस्त होणार आहे, म्हणजे त्याच्या मागणी मान्य करत असताना त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या जनमानसावर काय होणार आहे याच्याबद्दल कोणीही बोलत नाही. यावर जो बोलेल तो महाराष्ट्रामध्ये राजकारण करेल, एवढीच माझी या महाराष्ट्रातल्या सर्व सत्ताधाऱ्यांना इशारा वजा विनंती. महाराष्ट्रातील वातावरण मनोज जरांगे पाटील यांनी बिघडवलं आहे. मनोज जरांगे यांच्यासारखा नेता मिळाला हे मराठ्यांचं दुर्दैव आहे. मनोज जरांगेची भाषा लोकशाहीची नाही. कधीतरी त्यांनी विचाराचे उत्तर विचारांनी द्यावे. मराठा समाज सामाजिक दृष्ट्या मागास नाही हे फक्त आम्ही म्हणत नाही, तर हे आयोग म्हणत आहे, सर्वोच्च न्यायालय म्हणत आहे, अनेक आयोग म्हणत आहेत. याचं उत्तर जरांगे यांच्याकडे नाही अशी टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केली आहे. मनोज जरांगे पाटील यांची संस्कृती दिसून आली आहे. जरांगे यांना 5वीत नेऊन बसवा म्हणजे त्यांना नागरिक शास्त्र कळेल आणि बाकी सगळे त्यांना लगेच लक्षात येईल असा खोचक टोला हाके यांनी लगावलाय. ते माझ्याबाबत बोलताना तसेच टीका करताना की कधी मी येवल्याचा माणूस आहे, कधी फडणवीस यांचा माणूस आहे, यांच्या डोक्याची मंडई झाली आहे या शब्दात हाके यांनी जरांगे यांच्यावर चांगलीच जोरदार टीका सुद्धा केली आहे. सगळ्या समाज बांधवांनी ज्यांचे समान आडनाव आहे त्यांनी नोंदी शोधण्यासाठी अर्ज करा असं म्हटलं होतं. यावर बोलताना हाके म्हणाले की आता मोरे हे आडनाव मराठा आहे, ओबीसी आहे, एससी आहे, मग जरांगे नेमकं कोणत्या नावाला चॅलेंज करणार आहे? या माणसाची लाज वाटते. न्यायमूर्ती PV सावंत कुठे, BG कोळसे पाटील कुठे, NDA पाटील कुठे आणि जरांगे कुठे असा चिमटा काढताना जरांगे हे बावट माणूस आहे, मूर्ख माणूस आहे, महाराष्ट्राने याच्या नादाला लागू नये असं हाके यांनी स्पष्टपणे म्हटलंय. आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.